ओहो भाई क्या शांतता है। तू व्हिडिओ नको माझी? नाही व्हिडिओ नाही रे, मी कॅमेरा चालू केलाय। तरुण तर घे मजा करून, ओके उद्या म्हातारा झालास तर जाशील मरून, असं आहे। करवंदाला यायला पाहिजे यार। हा एक रोड जातो आपल्या सोनावडे गावामध्ये। अगोदर बिल्डिंगच्या खाली उतरतो आणि मग तुमच्याशी बोलतो। हा आत्ताच उतरलो बिल्डिंगच्या खाली। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी मनीष स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज फायनली ती तारीख आलेली आहे। आज आहे तारीख 5 मे आणि आपण चाललो गावाला संगमेश्वरला। आणि सध्या मी आहे विरारला, माझ्या बिल्डिंगच्या खालीच उभा आहे। पण आपली जी गाडी आहे ना ती विरारवरनं नाही आहे। ॲक्च्युली मी विरारवरनं बघत होतो पण मला AC बस मिळाली नाही, म्हणून मी एक बस बघितली पण त्यांनी आम्हाला सांगितलं की ही बस सांताक्रूजवरनं आहे। सो आता विरारवरनं सांताक्रूजला आपल्याला जायचं आहे आणि 8:50 ती बस सांताक्रूजला येणार आहे। तर तिकडून आपण थेट जाणार आहोत आपल्या गावाला, म्हणजे संगमेश्वरला, कोकणात। तर पुढचा आठवडाभर मी तिकडे आहे। तर पुढे मी काय काय करतो किंवा काय काय ॲक्टिव्हिटीज करतो किंवा लग्न वगैरे या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणारच आहे। तर आजचा व्हिडिओ आपला प्रवासाचा असणार आहे। जरूर माझ्यासोबत राहा आणि माझ्यासोबत प्रवास करा। जय जीवदानी माते की जय। आई पाठीशी राहा ग बाई। ऑटो, आई शपथ ऑटो मिळते की नाही मला आज। चला चालत राहूया, थांबून काय अर्थ नाहीये। विरार स्टेशन। फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो आहोत विरार रेल्वे स्टेशनला। आणि ते दररोज ऑफिसला जातानाची कटकट नेहमीचीच आहे। 2 वरची गाडी 3ला, त्यामुळे मी पहिला प्लॅटफॉर्म नंबर 2 वर गेलो आणि आता 3 वर तीच गाडी लावलेली आहे, त्यामुळे थोडीशी धावपळ झाली। मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपली गाडी झालेली आहे लेट आणि आता मी आहे सांताक्रूजमध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा जो फ्लायओव्हर आहे तो डायरेक्ट बँड्राला उतरतो आणि मधून जर इथून तुम्ही गेलात तर खाली सांताक्रूज वाकोला आपला कलिनाचा एरिया आहे। त्यामुळे मी आत्ताच गाडीवाल्यांना फोन केला तर ते म्हणाले सॉरी गाडी 1 तास डिले आहे। तर आता वाजले 8:45, तर 9:30 किंवा 9:45 गाडी येईल, तोपर्यंत आता वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे। सो हा आहे आपला सांताक्रूज आगरीपाड्याचा बस स्टॉप, तुम्ही बघू शकता। आणि ते बरेचसे जण गावाला चालले आहेत, तर सगळ्यांनी ट्रॅव्हल बुकिंग केलेलंच आहे। त्यामुळे पहिल्या गाड्या खाली थांबायच्या आपल्या आनंदनगरच्या स्टॉपला, पण आता ब्रिजवरनं सगळे काढतात, त्यामुळे मग आगरीपाड्यालाच ऑलमोस्ट सगळे येऊन थांबतात, जेणेकरून मग खाली यायला नको। आणि इथून गाडी आली आहे समोर, तुम्ही बघू शकता, तर इथं मस्तच आहे। लाल परी, कोकणची राणी लाल परी। सो फायनली 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर आपली प्रकाश ट्रॅव्हल्स आलेली आहे आणि मी आत्ताच आलो। ते जे आपले ट्रॅव्हल्सचे मालक होते त्यांनी मला ही सीट अरेंज करून दिली आहे ते मस्तपैकी, आणि मस्त डोक्यावरच AC आहे, त्यामुळे जरा थंड वाटतंय। आता थोड्या वेळाने गावाला गेल्यावर जास्त थंडी लागल्यावर AC बंद करावं लागणार आहे पूर्णपणे, आणि तोपर्यंत तुम्हाला गाडी दाखवतो कशा प्रकारे। सो ही अशा प्रकारे गाडी आहे, तुम्ही बघू शकता। इथे खाली सगळे सीटिंग्स आहेत आणि वर स्लीपरसाठी व्यवस्था आहे। सो फॅन्टॅस्टिक। थोडं पुढे जाऊया आता। एखाद्या हॉटेलमध्ये आल्याप्रमाणेच वाटतंय। सो मला असं वाटत नाही की मी बसमध्ये आलो आहे, बट ठीक आहे, एकदम छान आहे। पण काय पण बोला मित्रांनो, कोकणात जायला जी मजा असते ना ती एक वेगळ्याच प्रकारची असते। म्हणजे आपण गणपतीला असून दे किंवा शिमग्याला असून दे किंवा अदर कामांसाठी आपण जेव्हा मीटिंग्स वगैरेंना गावाला जातो, त्याचप्रमाणे आता मे महिन्याचा सीझन आहे किंवा पावसाळ्यात एखादी फेरी मारतो, त्यामुळे तिकडे जाताना असं कधी कंटाळा किंवा काय रोज जायचं किंवा गावची जी ओढ असते ती ऑटोमॅटिक रोचिंगपासारखी खेचून घेते, त्यामुळे एकदमच भारी वाटते। सो ही आपली बस आहे प्रशांत, तुम्ही बघू शकता। आणि आता मी रामवाडीच्या इथे आलो आहे, सगळ्या बसेस इथे लागल्या आहेत आणि हॉटेल न्यू मिलनमध्ये आलेलो आहे। एक 20 मिनिटाचा ब्रेक आहे जेवणासाठी, तर मस्तपैकी जेवून घेतो।
जेव्हा पण आपण कोकणात वगैरे जात असतो किंवा आपल्या गावाला जात असतो तेव्हा एक जेवायची वेगळीच गंमत असते. म्हणजे बेसिकली जेव्हा पावसातून जात असतो तेव्हा मस्तपैकी पाऊस पडत असतो आणि गरमागरम जेवणाचा स्वाद आपल्याला रात्री घ्यायचा असतो. ती एक आठवण माझी ताजी झाली. सो आपल्या मुंबई ते संगमेश्वरच्या प्रवासादरम्यान आपल्याला एक मित्र भेटलेला आहे. म्हणजे भावासारखाच आहे एकदम. आता हॉटेलमध्येच आमची ओळख झाली. आम्ही एकाच टेबलवर बसून मस्तपैकी जेवलो आणि थँक्स यांनी स्ट्रीट दिली. तो माझं नाव काय तुझं? प्रदीप सागवेकर. आणि हा फोटोग्राफर आहे. म्हणजे प्री वेडिंगचे म्हणा किंवा लग्नाचे शूट्स वगैरे करतो. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला यापर्यंत पोहोचवतो. जेवण तर एकदम मस्त फर्स्ट क्लास झालं. आता येऊन गाडीमध्ये बसलोय. जेवण झाल्यावर ॲक्च्युली मला झोप येत होती त्यामुळे मी झोपलो, पण काय फायदा नाही झाला. अर्ध्या तासात मी लगेच उठलो कारण माझा पुढचा पॅसेंजर रात्रभर गाडीमध्ये जोक मारतच होता. म्हातारा झाला असं जाशील मरून. काय काय परत बोल, ऐकलं नाही तू. व्हिडिओ नको माझी. नाही व्हिडिओ नाही रे, मी कॅमेरा चालू केला. तरुण तर घे मजा करून. ओके. त्या म्हातारा झालास तर जाशील मरून. असं आहे. मग काय याची बडबड ऐकता ऐकता कधी सकाळ झाली हे कळलंच नाही. सहज पडदा बाजूला केला तर उजाडलेलं होतं. त्यामुळे कोकणातल्या सुंदर सौंदर्याने माझ्या डोळ्यांचं स्वागत काहीसं अशा प्रकारे केलं. आजूबाजूला असणारी झाडे, त्याचप्रमाणे शेती आणि मातीचा सुंदर सुगंध आणि सूर्योदयामुळे मिळणारी पॉझिटिव्हिटी, या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आणि या सर्व गोष्टी पाहत मी एकदाचा संगमेश्वर स्टँडला पोहोचलो. तर अशा प्रकारे मित्रांनो रात्री जेवण झाल्यावर ना गाडीत मस्तपैकी झोपलो. त्यामुळे काळोख होतं तर कायच दाखवलं नाही. आणि आता येऊन पोचलो संगमेश्वर स्टँडला. ॲक्च्युली ऑटोने जाणार होतो, पण गावाला आल्यानंतर या लालपरीची मजाच काही वेगळी आहे. म्हणून म्हटलं लालपरी लागली आपली 7:45ची वाशी गाडी, तर आपण सोनावडा फाट्यापर्यंत या लालपरीनेच जाऊया. तर माझ्या मागेच उभी आहे. आता 7:45ला 15 मिनटं बाकी आहेत. 7:30लाच मी इथे पोचलो आहे. आता जातो STने पण प्रवास करूया आपण आपल्या घरी जाईपर्यंत. फायनली सोनावडे फाट्यावर आपण आलेलो आहोत आणि आता मी तिठ्यावर उभा आहे. तर आपला हा एक रोड जातो आपल्या सोनावडे गावामध्ये आणि वर जिथे ST गेली तो रोड जातो डायरेक्ट वाशीला. आणि माझ्या मागे जिथून आपण आलो तो रोड जातो डायरेक्ट संगमेश्वरला. तर इथे तुम्ही बोर्ड पण पाहू शकता. इथे लिहिलंय की केदारलिंग देवस्थान काटवलीकडे. म्हणजे काटवलीकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे. तर आपल्याला आता हा मार्ग घ्यायचा आहे डायरेक्ट सोनावड्यात जायला. आणि हा आहे आपला सोनावडे गावचा ब्रिज. जेव्हा मी 1-2 वर्षांपूर्वी आलेलो तेव्हा पूर्ण असा खडबडीत होता, पण आता बघा एकदम नीट अँड क्लीन झालं आहे. आणि जेव्हा पावसाळ्यात आपण बघतो ना ही नदी तेव्हा पूर्ण अशी दुतडी भरून वाहत असते. पण आता मे महिन्यात तर उन्हाकारण कसली सुकली आहे बघा. पहिल्या नदीला बऱ्यापैकी पाणी असायचं पण आता काहीच नाही आहे. तर मित्रांनो आपल्या कोकणच्या घरी जायची, त्याचप्रमाणे कोकणातल्या गावातल्या घरी जायची वाईब्स असते ना, ही काही वेगळ्याच प्रकारची असते. एक नंबर असते. आत्ता जर मी संगमेश्वर ST स्टँडपासून जर ऑटोने गेलो असतो तर डायरेक्ट मी माझ्या घरी पोचलो असतो. पण STने यायचं कारण म्हणजे STने मला सोनावडे फाट्यावर सोडलं. त्यामुळे मी आता या नदीचा जो पूल बघितला, त्याचप्रमाणे फाट्यापासून माझ्या घरी जायला एक 10-15 मिनटं लागतात. त्यामुळे इथे आजूबाजूला इथे एक मंदिर पण आहे. तर अशा प्रकारे चालत गेलो तर मला इकडच्या नैसर्गिक गोष्टींचा आनंद घेता येतोय. आणि मुंबईच्या धक्काधक्कीच्या जीवनातनं डायरेक्ट घरी उतरण्यापेक्षा म्हटलं थोडं आपल्या फाट्यावरनं चालत येऊया. म्हणजे हा रोड किती खडबडीत होता आणि आता बघा किती नीट अँड क्लीन झाल्या. गाड्या एकदम सपासप असतात इथे. ओ हो भाई क्या शांतता आहे. हा एकदम भारी निवांत वाटतंय. मस्तपैकी फक्त पक्ष्यांचा आवाज. वर थोडासा सूर्य उगवला आहे. कुठेतरी लग्न आहे त्यामुळे छोटासा एक स्पीकर. मागे कोण नाही ना पुढे कोण नाही. मस्त एकटाच या रस्त्याने चाललो आहे. तर ही शांतता कुठेतरी मुंबईत मिळत नाही. तर अशा प्रकारचं सुख घ्यायचं असेल तर आपल्याला गावाकडे यावंच लागतं. त्याला ऑप्शनच नसतो. करवंदाला यायला पाहिजे यार. आतमध्ये जाऊ काय जाळीत नको, पहिला घरी जातो. मस्त घरी आलो, फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे चेंज केले. आणि तुम्ही हे बघताय माझं गावचं घर आहे. तर आता थोडंसं काम पण करायचं आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नसेल आवडला तर डिसलाईक करा.